स्टार प्रवाह वाहिनीच्या टी-आर-पीमध्ये या आठवड्यात इतिहासातील प्रचंड मोठ्या प्रमाणात अशी घसरण झाली आहे. घरोघरी मातीच्या चुली आणि एड लागलं प्रेमाचं या मालिका सोडल्या तर इतर सर्वच मालिकांच्या टी-आर-पीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकांच्या टी-आर-पीमध्ये प्रचंड प्रमाणात घसरण होण्याचं कारण एकतर IPL असावं, नाहीतर महाराष्ट्राचा नंबर 1 रियालिटी शो म्हणजेच बिग बॉस मराठी. बिग बॉस मराठीचा 15वा आठवडा हा फिनाले वीक असल्या कारणाने सगळा प्रेक्षक वर्ग कलर्स मराठी वाहिनीकडे वळला होता. मात्र असे असले तरी देखील झी मराठी वाहिनीच्या मालिकांच्या टी-आर-पीमध्ये या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीची टी-आर-पी घसरण्यामागे कदाचित इतर कारणे नसावीत. या सगळ्याला स्वतः स्टार प्रवाह वाहिनीच जबाबदार असावी. कारण मालिकांच्या वेळांमध्ये केलेले सातत्याने उलटफेर आणि मालिकेच्या कथानकामध्ये होणारे बदल, तसेच प्राईम टाईमच्या मालिका बंद करणे आणि त्या मालिका प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित करणे ही कारणे असू शकतात. आता प्रेक्षक या साऱ्या गोष्टींमुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका पाहण्यासाठी कंटाळले आहेत. प्रेक्षकांना तेच रटाळ कथानक आता नको झालं आहे. मालिकांमध्ये काहीतरी नवीन दाखवा अशी मागणी प्रेक्षक करत आहेत. आता याचेच परिणाम स्टार प्रवाह वाहिनीला टी-आर-पीमध्ये भोगावे लागत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांचे 15व्या आठवड्याचे आता टी-आर-पी रिपोर्ट समोर आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात टी-आर-पीमध्ये कोणत्या मालिकेने मारली आहे बाजी आणि कोणती मालिका आहे बॉटममध्ये, तसेच टॉप 5 मालिका कोणत्या आहेत पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 9 मालिका. तर नंबर 9 वरती आहे तुझ्यासोबतीने ही मालिका 0.7च्या रेटिंगसह. जेव्हापासून तुझ्यासोबतीने या मालिकेची वेळ बदलली आहे तेव्हापासून तुझ्यासोबतीने ही मालिका नेहमीच बॉटममध्ये राहिली आहे आणि मागील आठवड्याच्या तुलनेत तुझ्यासोबतीने या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये तब्बल 0.3ने प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. तर नंबर 8 वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका 1.5च्या रेटिंगसह. ही मालिका रात्री 11 वाजता प्रदर्शित होऊन देखील मालिकेच्या टी-आर-पीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये 0.3ने अशी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर नंबर 7 वरती आहे नेहमी टॉप 5 मध्ये असणारी मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने मिळवला आहे 1.6चा टी-आर-पी. मागील आठवड्याच्या तुलनेत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये तब्बल 0.4ने अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची ही इतिहासातील सर्वात कमी टी-आर-पी आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका जेव्हापासून प्रदर्शित झाली होती तेव्हापासूनचा या मालिकेचा हा सर्वात कमी टी-आर-पी आहे. तर नंबर 6 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 1.9च्या रेटिंगसह. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होत आहे. तरी देखील मालिकेच्या टी-आर-पीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये 0.2ने मोठी वाढ झाली आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची वेळ बदलली होती तेव्हापासून ही मालिका नेहमी 8व्या नाहीतर 7व्या स्थानावर असायची. मात्र आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने 6व्या क्रमांकावरती झेप घेतली आहे. आता पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 5 मालिका. तर नंबर 5 वरती यावेळी आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 2.1च्या रेटिंगसह. मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये तब्बल 0.4ने अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेत आता 9वा अध्याय सुरू झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये वाढ होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर नंबर 4 वरती आहे वचन दिले तू मला ही मालिका 2.1च्या रेटिंगसह. वचन दिले तू मला या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही. मागील आठवड्यात देखील मालिका सेमच रेटिंगवरती होती. मात्र आता वचन दिले तू मला ही मालिका 27 एप्रिलपासून प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बदलत्या वेळेचा मालिकेच्या टी-आर-पी वरती प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे आणि मालिकेची टी-आर-पी घसरणार आहे. दरम्यान टॉप 4 मध्ये असलेली ही मालिका आता बॉटममध्ये जाणार आहे. तर नंबर 3 वरती आहे नवी मालिका आनंदी. आनंदी मालिकेने मिळवला आहे 2.3चा टी-आर-पी. मागील आठवड्याच्या तुलनेत आनंदी या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही. सलग 3 आठवडे झालं आनंदी ही मालिका एकाच रेटिंगवरती आहे. मालिकेचा ओपनिंग टी-आर-पी देखील 2.3 असा होता. तर टॉप 2 मध्ये आहे तू ही रे माझा मितवा ही मालिका 2.7च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये 0.3ने अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. तरी देखील मालिकेने टॉप 2चं स्थान सोडलं नाही.
तर नेहमीप्रमाणे स्टार प्रवाह वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे ठरलं तर मग मालिकेने मिळवला आहे 3.1चा TRP. मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये 0.4 ने अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. तर हा होता वीक 15 म्हणजेच 11 एप्रिल ते 17 एप्रिलच्या 15व्या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट. या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपार मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये प्रवाह दुपार TRP रिपोर्ट अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.